बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथे गाईड युनिट तर्फे 23 ऑगस्ट रोजी तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते। तान्हा पोळ्याचे औचित्य साधून विविध भागांमध्ये मुलं उत्साहाने तान्हा पोळा साजरा करतात। कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालय येथे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी बैल सजावट स्पर्धा तसेच शेतकरी बैल व शेती या संदर्भात कविता गायन अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। जिल्हा परिषद विद्यालय कामरगावची विद्यार्थिनी मी स्वतः लिहिलेली कविता तुम्हाला आज ऐकवणार आहे। माझ्या कवितेचे शीर्षक माझा कास्तकार बाप। माझा कास्तकार बाप, माझा कास्तकार बाप, घाम पेरतो शेतात, कष्ट सारे जीव घेणे आले त्याच्या नशिबात। माझा कास्तकार बाप, घाम पेरतो शेतात, कष्ट सारे जीव घेणे आले त्याच्या नशिबात। ऋतू असू दे कोणता तुडवितो सदारान, दिसरत मेहनत वाढे भारताची शान। आसमानी संकटाने, आसमानी संकटाने केला मध्येच हो घात, कष्ट सारे जीवा घेणे आले त्याच्या नशिबात। रगताचे लाल थेंब त्याच्या शेताचे कोंदण, त्याच्यातून उगवते राणी हिरवे गोंधन। शेती हजार संकटे, शेती हजार संकटे, हाच लढाया तैनात, कष्ट सारे जीव घेणे आले त्याच्या नशिबात। रगताचे लाल थेंब त्याच्या शेताचे कोंदण, त्याच्यातून उगवते राणी हिरवे गोंधन। माझा कास्तकार बाप, घाम पेरतो शेतात, कष्ट सारे जीव घेणे आले त्याच्या नशिबात। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय मुख्यमंत्री कृष्णाली तुमसरे तथा उपमुख्यमंत्री सिद्धार्थ इंगळे व प्रमुख पाहुणे स्नेहल नागापुरे उपस्थित होत्या। विद्यार्थ्यांना शेतकरी व बैल यांच्या अपार मेहनतीबद्दल जाण निर्माण व्हावी व श्रमाचा सन्मान त्यांनी करावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयामध्ये करण्यात आले होते। मुख्याध्यापक प्राध्यापक सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनात प्रमुख तथा गाईड युनिटचे प्रमुख दीपाली खोडके यांनी काम पाहिले। पर्यवेक्षक गोपाल खाडे, सतीश चव्हाण, शीतल देशमुख, नीता तोडकर, चंद्रशेखर पिसे, भूमिका भाकरे, पुष्पा व्यवहारे, प्रमोद सांगडे, गजानन देशमुख, धनु गारवे, कैलास वानखडे या शिक्षकांनी वर्गांची तयारी करून घेतली होती। वर्ग 5वी ते 8वीच्या सर्व वर्गांनी सामूहिक कविता गायन केले। साक्षी गाढवे व मानवी लाडवीकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। प्रास्ताविक निशुका प्रज्ञे तर आभार तेजस्विनी गाठे यांनी मानले। शेतकरी शिवाय बैल अपूर्ण आहे। शेतकऱ्यांच्या घामासोबत बैलाची ताकद मिळूनच पेरणी शक्य होते। म्हणूनच आज आम्ही बैल सजावट स्पर्धा, कविता गायन, शेतकरी पेरणी या विषयावर कार्यक्रम घेतला। या निमित्ताने आम्हाला मेहनतीचे महत्त्व, मातीतलं नातं आणि बैलाचं अपरंपार योगदान याची जाण झाली। खरंच बैल हा शेतकऱ्यांचा निष्ठावंत मित्र आहे। आज आमच्या शाळेत बैल
सजावट स्पर्धा, कविता गायन आणि शेतकरी व पेरणी या विषयावर कार्यक्रम झाला. शेतकऱ्याचा खरा सोबती म्हणजे बैल. तो शेतकऱ्याबरोबर घाम गाळतो, शेत तयार करतो आणि अन्नधान्य निर्माण करतो. या कार्यक्रमातून आम्हाला बैलाचं महत्त्व आणि त्याच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली. आम्ही सजावट, कविता आणि गाण्यांमधून बैल, शेतकरी व नांगरणीचं जीवन जवळून अनुभवू शकलो. खरं तर बैल हे आपल्या अन्नदात्याचे अर्धे श्रम आहे. आजच्या कार्यक्रमामुळे आम्हाला निसर्ग, माती आणि शेतकरीचं महत्त्व जाणवलं. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कामरगाव.